मित्रो, मागच्या टर्ममध्ये मोदी शहांनी एनआरसी आणि सीएए हा कायदा लागू करण्याची घोषणा केली होती. तेव्हा या कायद्याला विरोध करत कागज नहीं दिखाएंगे म्हणणारे ते लोक, त्या शाहीन बागेतल्या मुसलमान बायका, माफ करा त्या खवातीन, त्या कोण होत्या? तर त्या एका मोठ्या सोरोसी टूलकिटच्या ऑपरेटर्स होत्या. भारतात दडलेले करोडो पाकिस्तानी हे यांच्यामुळे कव्हर अप झालेले आहेत. यांच्या भारतीय नागरिकत्वामुळे त्यांना विजा मिळालेला असतो. ते येतात, आपली मागून पुढून वाजवून जातात. याला कारणीभूत असलेल्या कराराबद्दल आता थोडक्यात सांगतो तुम्हाला. मित्रो, आता काही लोक म्हणतील यांना काही झालं की हे तर नेहरूंचं पाप आहे असं म्हणायची सवय लागलेली आहे. उजव्या विचारसरणीचे लोक आहेत. पण खरोखरच या परिस्थितीला नेहरू आणि काँग्रेसच कारणीभूत आहे. फाळणीनंतर दोन्हीकडच्या अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार होत असल्याच्या बातम्या वाढल्या होत्या. पण धर्माच्या आधारावर ज्या देशाची फाळणी झाली आहे त्या देशात मुसलमान का उरले, का ठेवून घेतले? तर हे भारतातले मुसलमान म्हणजे काँग्रेसचे अर्थात नेहरूंचे मतदार होते. आपल्यानंतर आपल्या मुलीला राज्य करायचं आहे, तिलाही मतदारांची गरज लागणार आहे. मुलीनंतर नातवंड येतील, नातवंडांची पतवंड येतील. त्यांच्यासाठी एक सेफ सिक्युअर वोट बँक हवी आहे. यासाठी या मुसलमानांना भारतात अल्पसंख्याकाचा दर्जा देत राखून ठेवायचं. त्यांचे लाड करायचे, त्यांच्या दाढ्या कुरवाळायच्या, त्यांच्या गोठ्यात लोण्याची वाटी घेऊन जायचं, ये ग गाई म्हणायला. हाच धंदा नेहरूंनी केला. आणि पुढे इंदिरा, संजीव, राजीव आणि आता सोनिया, राहुल, प्रियंका की मम्मी, पप्पू का पप्पा, हे सगळं करताना दिसत आहेत आपल्याला. दोन्हीकडच्या या अल्पसंख्याकांच्या बायका पोरींवर फाळणीनंतर बलात्कार झाल्याची आपण स्टोरी ऐकलेली आहे. लूटपाट झाली, मालमत्ता बळकावल्या गेल्या. अशांना 1950 साली एका कराराद्वारे दिलासा मिळवून देण्यात आला असं म्हणतात. पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली खान आणि आपला गुलाबी चाचा अर्थात जवाहरलाल नेहरू यांनी हा करार केला, ज्याला लियाकत करार किंवा लियाकत पॅक्ट म्हणतात. खरं तर लियाकत पॅक्ट किंवा दिल्ली करार म्हणून ओळखला जातो. खवातीन जिहादला मदतगार होणारा हा करार, ज्यात भारतीय महिलेला पाकिस्तानी पुरुषासोबत लग्न करण्याची मुभा असणं हा एक क्लॉज समाविष्ट होता. या करारातल्या पाकिस्तान दार्जिने अनेक मुद्द्यांचा फायदा पाकिस्तानने योजनापूर्वक उचललाय आणि आपले करोडो नागरिक भारतात या न त्या मार्गाने घुसवलेले आहेत. 140 कोटींच्या देशात या 1-2 करोड लोकांना शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे. पण ते काम मोदी शहांनी सुरू केलं होतं. त्यालाच आपण सीएए एनआरसी म्हणून ओळखतो. पण या प्रयत्नांना भारतातलेच मुसलमान का विरोध करत होते हे कोडं आता उलगडत आहे. हे बेकायदा भारतात राहणारे पाकिस्तानी म्हणजे मोहल्ल्यांमध्ये दडलेले टिकटिकणारे टाइम बॉम्ब आहेत. त्यांना आपल्या नागरिकत्वाचा पुरावा, कागदपत्र दाखवणं हे अशक्यच होतं. म्हणून सीएए एनआरसीला या कांड्यांचा विरोध होता आणि आजही आहे, यापुढेही राहील. मित्रो, पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्तानं युद्धाचं वातावरण निर्माण करून भारतातले हिरवे साप हाकलून लावण्याची मोहीम मोदींनी हाती घेतलेली आहे. आपत्ती में भी अवसर ढूंढने वाले इस अवतार पुरुष की वजह से हर भारतीय आज ये कह रहा है, मोदी है तो मुमकिन है.